कणगर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण प्रथम स्वीकारले आणि आमंत्रित केले द्रावो या संघाला. सलामीची पारंपरिक जोडी आपण बघू शकतो. एका बाजूला अभय, दुसऱ्या बाजूला प्रणय. अभयच्या माध्यमातून याच्या अगोदर चांगली कामगिरी पाहायला भेटली. पहिल्या चेंडूवरती काय घडतंय आणि कुठेतरी त्या ठिकाणी झेलची संधी होती, परंतु एक झेल या ठिकाणी सोडला जातोय. संघाचा श्रीगणेश होतोय. संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते. धावसंख्या 2 या आकड्यावरती एक संधी निर्माण करून दिली होती. आयुष्यामध्ये खूप संधी येत असते. त्या संधीचं सोनं करायला मित्रांनो शिका. तसेच आमचे बंधुराज आदरणीय संतोषदादा धोकटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4, 4, 4 डीजे. थँक यू. नक्कीच एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला 4 धावांसाठी वाढवलं होतं आणि या खेळाडूकडे क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. अभयला जर विचार केला पहिल्या चेंडूवरती जीवनदान दिलं होतं. त्याच्यानंतर कुठेतरी त्याचा मात्र फायदा या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि सिद्धेश हा सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे. या संघामध्ये चांगलं सातत्य दाखवतोय. जोर फुलटच चेंडू पाहायला भेटतो. फाईनली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव देतोय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. नक्कीच अतिशय आनंद होतोय की सांगण्यामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते. चौथे पर्व मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. कुठेतरी डाव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू, परंतु कुठेतरी पंचदंडित नक्कीच करतील. एक धाव मिळेल. धावसंख्या आत्ता मात्र 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना कणगेर हा संघ आणि कुठेतरी प्राचारण केलंय आणि आतापर्यंत कुठेतरी चांगली गोलंदाजी राहिली आहे. म्हणजे पॉवर प्ले असून सुद्धा कुठेतरी मोठा फटका येताना या ठिकाणी दिसत दिसत नाहीये. फटका चांगला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटला. चला, ऑफिशियल पंचांनी दिलेला निर्णय आपल्याला ग्राह्य धरावाच लागेल. कारण का एखादी ची टुर्नामेंट बघितली तर पंचांची महत्त्वाची भूमिका असते त्यामध्ये आणि आपण सहकार्य करायचे. चला धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगली सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा फुलटच चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळते. धावसंख्या आता मात्र 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही पहिले षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 9च्या घरामध्ये आपण पाहू शकतो. अगदी सकाळी मी जसं सांगितल्याप्रमाणे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज म्हणजेच ब्रायन लाराची आठवण करून देणारा आकडा ज्याच्या नावावरती आजही विक्रम तो कायम आहे. 400 धावाची नाबाद इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. ती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय घडतंय आता मात्र एक सोपा झेल पकडला जातोय. विकेटचा होतोय पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन डीजे.
चला थँक्यू. थँक्यू डीजे. नवीन कॅन्डिडेट, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकतो. साईनाथ ज्याच्या माध्यमातून याच्या अगोदरच्या मॅच मध्ये एक दमदार षटकार पाहायला वाटला. पुन्हा एकदा लोअर फुटतो चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव जी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. डायरेक्ट हिट झाला होता परंतु कुठेतरी थोडस लेट म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल दुसऱ्या या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न होतोय. धावसंख्या 1 गडी बाद 11च्या घरामध्ये. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली, तितकीच चांगली फलंदाजी. तर चला कामतेकरजी थांबवतोय. आपण सन्मानाकडे जाऊयात. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आम्हाला दिलं गेलं त्याच्यावरून रोख रक्कम विनायकजी कालप साहेब यांना मी आमंत्रित करतोय. आपण व्यासपीठासमोर या. आपला देखील सन्मान आपण आमच्या मंगेशजी कालप यांच्या माध्यमातून करतोय. विनायकजी कालप आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठासमोर या. आपला यथोचित सन्मान मान सत्कार ज्याच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक चषक आणि त्याच्या बरोबरीने रोख रक्कम मात्र सुपूर्द केली गेली त्यांचा आपण सन्मान करतोय. त्याच्यानंतर चला जाऊया जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकता केतन याला. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे परंतु कुठेतरी बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा धावून पोहोचेल 12च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च होते. आतापर्यंत कुठेतरी आपल्या कर्णधाराने तो निर्णय घेतलाय तो कुठेतरी सार्थ ठरवताना हा संघ आपल्याला कणगर हा संघ पाहायला भेटतोय. कारण का नाणेफेकीचा कौल जिंकला त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण आम्ही करणार अशी भूमिका कर्णधाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती. आता मात्र स्ट्राईक एंडवरती सिद्धेशच्या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. लोअर फुटच चेंडू म्हणावं लागेल. पाऊ करणं डिझाईनमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळते. चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सुद्धा तितकीच चांगली 7 गोलंदाजाला दिली जाते. एक धाव अर्जित होईल. धावसंख्या आता मात्र 13च्या घरामध्ये आपल्याला जाऊन पोहोचले. धावफलक चला दरम्यानच्या कालामध्ये आपण विनायकजी कालप यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तृतीय क्रमांक पारितोषिक आणि त्याच्याबरोबर चषक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर्ड केले गेले आणि त्यांचा यथोचित मान सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहताय. चला पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चेंडू खोलवर पद्धतीची गोलंदाजी वारंवार होताना या ठिकाणी आपण दिशांसर पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळते. काही गोलंदाजी आतापर्यंत राहिली की त्याने याच्या माध्यमातून सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण का दुपारच्या सत्राचा विचार केला तर मोठमोठे फटके सर आपल्याला याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिले आणि कुठेतरी या ठिकाणी कुठेतरी बांधून ठेवले. म्हणजे निर्णय कुठेतरी चांगला कर्णधाराचा सार्थ ठरवते दोन्ही गोलंदाज. मग एका बाजूला सिद्धेश असो आणि आता मात्र केतनला आपण पाहू शकतो. साईनाथ पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. 2 धावा अर्जित होतील. धावसंख्या 16च्या आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी या मॅच मध्ये जर एक चांगली धावसंख्या उभारायची असेल म्हणजे 40 पर्यंत जर टार्गेट न्यायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं असेल. या ठिकाणी पण पाहतोय रायगड रॉक्स चषक मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि ज्या स्पर्धेची आम्ही सर्वत्र वाट पाहत होतो यावेळी काय घडतंय मोठा धमाका. साईनाथ याच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. 6-6-6. थँक्यू. धावसंख्या 22. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती एक आत्मविश्वास वाढवून देणारा फटका या ठिकाणी देशांसर येताना आपल्याला पाहायला भेटतो.
आणि नक्कीच आता मात्र हाणामारीचं स्लॉगवरचं षटक असेल, त्या षटकामध्ये सुद्धा मोठे फटके येताना आपल्याला नक्कीच दिसतील. कारण का धावसंख्या आता मात्र 2 षटकांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. त्याला थोडीशी घाई करायची आहे, त्वरा करायची आहे, विनंती असेल आपल्याला. हं, 22 झाले. षटकार मारला ना. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती त्या फटक्याची आवश्यकता होती. तो फटका मात्र येताना दिसतोय. कारण का सिद्धेशचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर केतनने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. परंतु शेवटच्या चेंडू एक खेळा पाहायला भेटला. त्याच्यावरती मात्र खराब चेंडूवरती चांगला सन्मान घेताना आपण पाहतोय. प्रणय याला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती गेल्या सामन्यामध्ये मिडन ओव्हर टाकली होती आणि 4 गडी सुद्धा मिळवले होते. या ठिकाणी काय घडतंय? चेंडूला भिरकावून दिले फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक यू. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल पहिल्या चेंडूवरती. साईनाथ याच्या माध्यमातून षटकार पाहायला भेटला. कुठेतरी जसं मी सांगितल्याप्रमाणे माफ करा नयन याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, लेग ब्रेक चेंडू डिलिव्हर होताना आपण पाहतोय. 2 धावा अर्जित होत आहेत या ठिकाणी. धावसंख्या आता मात्र 30 या घरामध्ये जाऊन पोहोचते. जर 2 षटकांचा विचार केला तर कुठेतरी 22 या धावसंख्येपर्यंत थांबवलं होतं. परंतु ज्या खेळाडूकडे अपेक्षा आहेत, कारण का पहिल्याच सामन्यामध्ये निर्धाव षटक टाकलं होतं. 4 गडी सुद्धा मिळवले होते. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक ज्या खेळाडूच्या नावावरती आहे, तो खेळाडू आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा आमच्या त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. 4-4-4. थँक यू. धन्यवाद डीजे. नक्कीच शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं समजलं जातं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मोठी फटके येताना आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर 4 धावा. म्हणजेच लयबद्ध फलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. आता मात्र कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतोय. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होताना आता मात्र पाहायला भेटते. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 च्या घरामध्ये. नक्कीच सकाळच्या सत्रापासून आमचे बंधू या ठिकाणी स्कोरिंग करते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. खेराब लाईन या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला भेटते. पंच दंडित करतील. नक्कीच पुन्हा एकदा एक धाव अर्जित होती. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या सामन्याचा विचार केला प्रणय याने चांगली गोलंदाजी सर केली होती आणि आता मात्र कुठेतरी या षटकामध्ये मला वाटतं आतापर्यंत 15 धावा खर्च करतोय. स्वतःच्या गोलंदाजीमध्ये नियंत्रण मात्र दाखवू शकला नाही. आता प्रणय पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा फटका, एलिव्हेशन कमी, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया झेल होतोय का? काय घडतंय? एक सोपा झेल पुन्हा एकदा. थोडंसं जजमेंटमध्ये मिस झालं होतं आणि झेल धरणीला दान होतोय. धावसंख्या 2 म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये 17 धावा खर्च होतात. एक पेरा गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. परंतु या खेळाडूकडे क्षमता आहे चांगले चेंडू डिलिव्हर करण्याची. कारण का पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच कामगिरी चांगली त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. अभय तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर नयन आणि साईनाथ याच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बीट करताना या ठिकाणी पाहायला भेटले. पार्टनरशिप या शब्दाला म्हणजेच भागीदारी या शब्दाला खूप महत्व असतं, खूप मोल असतं. ती भागीदारी या ठिकाणी होताना या ठिकाणी पाहायला भेटते. जर भागीदारीचा विचार केला अगदी आपण एका बाजूला पाहिलं या ठिकाणी काय घडतंय मोठा लांब लांब खूप लांब येतोय षटकार.
चला पुढील मॅचसाठी टॉससाठी आपण आमंत्रित करूयात NG11 KBCC खामगाव आणि त्यांचे विपक्ष नवशी क्रिकेट संघ नवशी. दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज अगदी घाईनं आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करणं हे संपूर्ण दरम्यान कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळे मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला पुन्हा एकदा विनंती करतोय. NG11 KBCC खामगाव विपक्ष नवशी क्रिकेट संघ नवशी हे पुढचे मॅच आणि मॅचसाठी दोन्ही कॅप्टन्स आपण अगदी घाईनं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस विनंती असेल आयोजकांच्या वतीने 18 चेंडू 45 धावा. आपण पाहतोय रायगड रॉक्स मानाचा चषक, ज्या स्पर्धेची तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत होतो, ती स्पर्धा मात्र आपल्या समोर या ठिकाणी एका चांगल्या ग्राउंडवरती आपल्याला पाहायला भेटते. चंदन सर तपस्या ग्राउंडवरती ही स्पर्धा होताना या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं शब्दस्मरणाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. दरम्यान दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. काहीतरी वेगळं चांदी ट्रॉफी म्हणजे बोलले पाहिजे. दादा 1200 रुपये 1200-1700 रुपये पहिल्यांदा दिली आमच्या चला दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू टायमिंग होऊ शकलं नाही. काय घडतंय त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाहीये. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि संघाचंच खातं ओपन होतंय. संघाचा श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. लोअर फुलटॉस चेंडूवरचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही. परंतु 2 धावा अर्जित होत आहे. संघाचं खातं ओपन केलं जाते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. एका बाजूला सिद्धेश, दुसऱ्या बाजूला प्रीतम अशी सलामीची जोडी आपण पाहू शकतो. 45 माफ करा 46 धावा बनवायच्या या ठिकाणी. 18 चेंडू 46 धावा. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती केला प्रहार. पकडलाय चेंडू जाईल. काही दिसत नाही रे. पंच शहानिशा करायची आणि आमच्यापर्यंत निर्णय द्यायचे.
आणि येतोय षटकार. काय फटका सर सजवला. ज्या फटक्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, तो फटका मात्र येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. एक फुलटच चेंडू होता. एक मेजवानी दिली होती आणि त्याचा मात्र स्वीकार चांगला करतोय सिद्धेशच्या 8 धावा. म्हणजेच म्हणजेच 46 धावांचा पाठलाग करताना जर जशी सुरुवात आपल्याला पाहिजे, ती सुरुवात मात्र होताना या ठिकाणी दिसताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 1-2 2 खेळाडू येतायत. एक दुसऱ्या मध्ये झेल पकडला जातोय आणि कौतुक करावं लागेल आणि एक मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला पटवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. क्रिकेटचं होतोय पतन बॅक टू द पवेलियन. थोडासा खेळाडू दुखापतग्रस्त होतोय. स्वतःला मित्रांनो सांभाळायचंय. आयुष्य सुद्धा खूप महत्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये. नक्कीच चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून झोल सुद्धा टिपला, परंतु थोडंसं विश्रांती करायची आणि स्वतःला सांभाळायचं या ठिकाणी. पहिल्या गडी तंबूच्या आसऱ्याला परतताना आपण पाहू शकतो. धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. एक चांगला झेल. दोघांनी चांगले प्रयत्न केले. त्या प्रयत्नामध्ये दोघेही यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही. थोडीशी दुखापत जरी झाली असली तरी आम्ही आमच्या संघासाठी एक चांगली कामगिरी, चांगला झेल पकडलाय. याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देताना दोन्ही क्षेत्ररक्षक पाहायला भेटतायत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने फेकून याला आपण पाहू शकतो. केतनने गोलंदाजीमध्ये या सामन्यामध्ये काही खास करू शकला नाही. परंतु आता मात्र कुठे संघ दडपणाखाली असेल आणि केतनवरती जबाबदारी असेल म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा विचार केला की तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकता वारंवार विराट कोहली चांगली कामगिरी करताना पाहिलं, जो रूटला सुद्धा पाहिलं. परंतु क्रिकेटच्या विश्वामध्ये असं एकदाच असं घडलं की 48 वर्षामध्ये 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये जो रूट तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्यांदाच बाद झाला. त्याच्यानंतर विराट कोहली सुद्धा 0 वरती बाद झाला. या ठिकाणी काय घडतंय? तटस्थ असतील पंच. एक धाव मिळते. धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. एक धावा करण्याचा या ठिकाणी मानस असेल कारण का आत्ताच आलेला फलंदाज कुठेतरी सेट होण्याचा प्रयत्न असेल. ज्या खेळाडूने कॅच पकडली मनन तर सुहास यांच्या मार्फत ₹100 पारितोषिक आलंय. सामना संपला की त्याच्यानंतर त्याने ते घेऊन जायचंय. आणि चांगली कॅच आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. जसं दिशांत सरांनी सांगितलं की तुमचं गोलंदाजी त्याचबरोबर तुमची फलंदाजी त्याचबरोबर तुमची क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. तोच प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. नक्कीच चांगली कॅच तुम्हाला सर्वांना पाहायला भेटली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती नयनला आपण पाहू शकतो. धावसंख्या 9च्या घरामध्ये एक बळी सुद्धा मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. चेंडूला भिरकावून दिले. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते. 6 धावांसाठी येतोय षटकार. येस, थँक यू दरेवर डीजे. चला आपण आमंत्रित करतो या ठिकाणी सन्मान आपण करूयात. शैलेशजी बांद्रे आपल्या दरम्यान दाखल झालेत आणि शैलेशजी बांद्रे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. चला पुन्हा एकदा नयन. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी येताना दिसतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी पुन्हा एकदा येतोय चौकार. काय फलंदाजी पाहायला भेटते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. 19. येस, थँक्यू. चला आपण शैलेशजी बांद्रे यांचा शुभ सन्मान करतोय. मी आमच्या
काही सेकंद विनंती करतो शैलेश बांद्रे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चला, पहिल्या षटकाचा विचार केला, चांगली गोलंदाजी तर राहिली, परंतु तितकीच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. प्रीतम याच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहिला, एक चौकार देखील पाहिला. धावसंख्या आपण पाहू शकतो 19 या आकड्यावरती धावा बनवायच्या त्या 46, अजूनही 12 चेंडू. कणगर संघाला थोडीशी विनंती असेल, थोडंसं बाउंड्रीच्या थोडंसं मागे राहायचं विनंती असेल आपल्याला. सहकार्य करायचंय. थोडं दिसत नाही मित्रांनो, थोडंसं मागे यायचं. चला, थोडीशी घाई करायची, त्वरा करायची विनंती असेल. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला भेटते. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. रंगतदार स्थितीमध्ये चाललेला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला दाबो तर दुसऱ्या बाजूला कणगर. आपले प्रयत्न कुठे पणाला लावताना या ठिकाणी पाहायला भेटतात. 12 चेंडू 27 धावा. चांगली कामगिरी प्रीतम याच्या माध्यमातून एक षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी एक धाव मिळते बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आता मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 26 धावा. काही दिशांसर मॅच रंगताना पाहायला भेटते, कारण का एक चांगला पाठलाग करताना एक चांगली सुरुवात आपल्याला पाहिजे होती. ती सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली आपल्याला सर पाहायला भेटली या ठिकाणी. पुनच्छ गोलंदाज सज्ज होईल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. बाद मागतोय, परंतु पंच मला वाटतं आपल्या भूमिकेवरती तटस्थ असतील आणि निर्धाव चेंडू जे सांगतात, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूवरती राहिली आहे. आणि आता मात्र कुठेतरी कणगर या संघाला कमबॅक करायचं असेल तर एखादा मोठा फटका, चौकार किंवा षटकार येणं या ठिकाणी आवश्यकता असेल. कारण का अजूनही 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 26 धावा. मोठा फटका या ठिकाणी येताना दिसतोय, परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. एक धाव दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी होताना आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या माफ करा 22 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी पहिल्या षटकाचा विचार केला तर 19 धावा कुठल्या होत्या. त्याच्यानंतर आता मात्र चांगली गोलंदाजी, म्हणजे तुम्ही तरी चांगली फलंदाजी करू शकता, तरी आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो असं चित्र मैदानाच्या आतमध्ये सर आपल्याला दाखवताना पाहायला भेटतोय. दुबई पहिल्याच 3 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा खराब म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी 24 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली अभय याच्या माध्यमातून. फक्त आतापर्यंत 4 चेंडूवरती 5 धावा खर्च करतोय. एक गड्यांच्या मोबदल्यात 24 धावावरती जाऊन पोहोचलाय कणगर हा संघ. 8 चेंडू आणि 22 धावा. येणारे 2 चेंडू या षटकातील निर्णायक असतील. एखादा षटकार येईल का? परंतु या ठिकाणी एक सोपा झेल होतोय का? झेल होतोय पॉइंटच्या दिशेमध्ये. विकेट होतोय पतन. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आणि आता मात्र कुठेतरी संतोषदा ढोकटे आपलं एटीएम खोलतायत आणि बघूया. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. धावसंख्या 24. आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत कुठचंच भाकीत किंवा कुठचंच गणित आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. कारण का आपण अशी एक मॅच बघितली होती की 12 चेंडूमध्ये 42 धावा सुद्धा झाल्या होत्या राजस्थान चषकमध्ये. ती मॅच आपण बघितली आणि प्रदीप पाटीलने तो कारनामा केला होता. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण होतंय या ठिकाणी. स्वतःला कुठेतरी या ठिकाणी काय करतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये. आणि
त्याच्यावरती मला वाटतं प्रतीक माघारी परततोय. एकच धावलाय 25 धावसंख्या 25 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल अभयाचं सुद्धा. कारण का पहिल्या षटकामध्ये कुठेतरी दमखम दाखवला होता कनगर या संघाने. 19 धावा आपण जर बघितल्या त्याच्यानंतर आतापर्यंत धावसंख्येमध्ये 25 म्हणजे आतापर्यंत धावा खर्च करतोय फक्त 6 धावा. अभय आपल्या निर्धारित षटकामध्ये 6 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि आता मात्र 6 चेंडू 6 चेंडूने 21 धावा असं समीकरण असेल. पहिल्या 2 चेंडूवरती निर्णायक असतील 2 चेंडू. एखादा षटकार चौकार येईल का? मी जसं सांगितल्याप्रमाणे या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पहिल्या चेंडूवरती घुटण्यात एक तमाशा देख येतोय षटकार आणि आल्या आल्या केतन मात्र इरादे आपले स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं होतं. जिंकलो नाही. सामना अजून संपला नाही. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 5 चेंडूंनी 15 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती जसं मी सांगितल्याप्रमाणे एक आत्मविश्वास वाढवून देणारा फटका या ठिकाणी येताना आपण पाहतोय सर. केतन याच्या बॅटमधून कुठेतरी त्याच्या अगोदर त्याला स्ट्राईक थोडी कमी भेटली होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तोच प्रयत्न. परंतु या ठिकाणी मी सुद्धा गोलंदाज चांगली करू शकतो. मी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मी सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. त्याची प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज ओमकार याला पाहू शकतो. अगदी कुठेतरी एका बाजूला फलंदाजी चांगली होताना दिसली तर आता मात्र गोलंदाजी चांगली होताना पाहायला भेटली. हे सर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये असे खूप सारे प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा एकदा आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला धाडलंय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. मिस फील्ड होतोय. 2 धावा अर्जित होत आहेत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. 3 चेंडूंनी 13 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि ते त्याने सिद्ध केले सर. म्हणजेच पहिल्याच चेंडूवरती षटकार मारला होता आणि आता मात्र 3 चेंडू 13 धावा. हा चेंडू मात्र जर निर्णायक असेल कनगर संघासाठी. एखादा षटकार येईल का? आणि या ठिकाणी येतोय षटकार. सीमारेषा पार मिळतील धावा 6. येतोय षटकार. काय मॅच सर रंगताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. मानाच्या चषकामध्ये एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावसंख्या 39 आकड्यावरती. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल. नक्कीच चांगली मॅच. जसं मी सांगितल्याप्रमाणे या खेळाडूकडे क्षमता आहे. या षटकाराने आपल्या या स्पर्धेमध्ये आपल्याला जिवंत ठेवले आणि 2 चेंडू आणि 7 धावा. येणारे 2 चेंडू काय मॅच रंगताना पाहायला भेटली. हा सामना जर आवडला असता तर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल. राईट मोड विकेट दबावाखाली असेल आणि जो दबाव समोर आपल्याला दिसतोय काय मॅच मध्ये रंगत निर्माण करून दिली. दबावाखाली असेल हा खेळाडू आणि व्हाईट चेंडू डिलिव्हर होताना पाहायला भेटतोय. 2 चेंडू 6 धावा. एखादा षटकार. पुढचा चेंडू निर्णायक असेल. दबावाखाली असेल. दडपण काय असतं याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये. कारण का दबाव कसा वाढला तर त्या षटकाराने वाढला आणि 2 मोठे प्रहार आपल्याला पाहायला भेटले आणि एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. परंतु शेवट कसा गोल करील हे सुद्धा पाहणं आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाज किंवा फलंदाज. पुन्हा एकदा ओमकार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय करते? कधी तुझी बारी तर कधी माझी बारी. असं काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये सर पाहायला भेटते. काय घडलं होतं मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट चेंडू डिलिव्हर झाला. त्याच्यानंतर आता मध्ये निर्धाव चेंडू. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. चला या चेंडूवरती जर षटकार मारला
तर ₹201 पारितोषिक असेल संतोष धोकटे साहेबांकडून. बघूया ₹201 मानकरी ठरतोय का? कारण का आतापर्यंत 2 षटकार तर आलेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राईट ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं होतं. एक संधी निर्माण करून दिली होती. या इंदुरा देशन कातोडे सरांना विनंती करतो की आपण यायचे. धन्यवाद. चला नयन आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. दाभोळ संघाकडून नयन. आणि याला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून त्याचा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. पुढची मॅच एका बाजूला संघ असणार आहे नवशे आणि त्यांचे विपक्ष